सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय। उद्यान विभागाच्या वन्यप्राणी विभागातून 2 वर्षापूर्वी मगरीची पिल्लं बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाहीये। नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल 2.5 वर्ष झाली तरी उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही। सोलापूर शहराच्या रेवणसिद्धेश्वर भागात महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आता या मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं कंबर कसली आहे। मात्र या मगरीच्या वावरानं या भागात राहणाऱ्या लोकांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे। साचलेला दलदल आहे त्या परिसरामध्ये एक मगर आढळून आलेले मंगळवारच्या दिवशी। तर मंगळवारपासून त्याचं सर्च ऑपरेशन चालू आहे। त्याबरोबर वन विभाग आहे त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे ती मगर पकडण्यासाठी। आणि त्या मगरीपासून साधारणतः इथल्या रहिवाशांना असं जास्त काही धोका नाही आहे, कारण की ती 2.5-3 वर्षाची आहे आणि मिनिमम 3-3.5 फुटाची ती मगर आहे। पावसामुळे काय झाले की बरेचसे नाले जे आहेत ते सतत वाहत आहेत। आपण तो प्राणी कदाचित खालच्या नदीतून पण आला असावा, मला निश्चित आता आपलं काय सांगता येणार नाही, पण शक्यता जास्त तो झू मधून आला असावा असेच निघते। झी 24 तास एक पाऊल पुढे।